नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. चंदगड भूमी अभिलेख कार्यालयात लाच प्रकरणी युवा प्रशिक्षणार्थी रंगेहात पकडला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. चंदगड येथील भूमी अभिलेख कार्यालयात जमीन मोजणी आणि अंतिम नकाशा देण्यासाठी तक्रारदाराकडून 3,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई करून विजय आप्पासाहेब कानडे वय वर्ष 33 याला रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवारी 22 रोजी करण्यात आली. तक्रारदार वय वर्ष 38 यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी विजय कानडे हा तत्कालीन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत होता. तक्रारदाराच्या जमिनीची मोजणी करून हद्द निश्चित करणे व अंतिम नकाशा देण्यासाठी कानडे यांनी तक्रारदाराकडे 8,000 रुपयांची बेकायदेशीर लाचेची मागणी करण्यात येत होती. त्यात तडजोड करून 3,000 रुपये देण्याचे ठरवले. तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता कानडे यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने सापळा रचून तक्रारदाराकडून 3,000ची लाच घेताना लाचलुचपत विभागाने कानडे याला रंगेहात पकडले. या प्रकरणी कानडे याच्या विरोधात चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. या कारवाईमुळे भूमी अभिलेख कार्यालयात गैरप्रकारांवर प्रकाश पडला असून कोणत्याही कामात लाच मागितल्यास नागरिकांनी तक्रार देण्याचे आवाहन प्रशासनात केले आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडमकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, संदीप काशीद, विकास माने, सचिन पाटील, कृष्णा पाटील आणि चालक गजानन कुराडे यांनी केली.